नमस्कार मित्रांनो. आज मी तुम्हाला एका अशा मराठी वीराची कथा सांगणार आहे ज्यांचं नाव भारतातील अनेक लोक विसरले असतील, पण इटलीतील लोक आजही आदराने त्यांचं नाव घेतात. एका अशा तरुणाची कथा जो फक्त 22 वर्षांचा होता. एका अशा सैनिकाची कथा जो रणांगणावरती एकटा पडला होता. आणि एका अशा मराठी वाघाची कथा ज्यानं मृत्यू समोर दिसत असतानाही शत्रूवरती तुटून पडण्याचा निर्णय घेतला. ही कथा आहे रायगडच्या मातीमध्ये जन्मलेल्या नाईक यशवंत घाडगे यांची. ही फक्त युद्धकथा नाही, ही त्यागाची कथा आहे, ही शौर्याची कथा आहे आणि ही त्या आईची कथा आहे जिने आपल्या लेकराला देशासाठी अर्पण केलं. मित्रांनो, आज आपण वेळेचं चाक तब्बल 80 वर्ष मागे फिरवणार आहोत. त्या काळात जेव्हा जग दुसऱ्या महायुद्धाच्या भयानक ज्वाळांमध्ये होरपळत होतं. संपूर्ण युरोप रक्ताने न्हाऊन निघाला होता. प्रत्येक शहरातून धुराचे लोट उठत होते. रस्त्यावर उद्ध्वस्त घरे पडलेली होती. अनाथ मुलांचे आक्रोश ऐकू येत होते. आणि या सर्व विनाशामागे एक नाव होतं, ॲडॉल्फ हिटलर. हिटलरला स्वतःच्या जगाचा सम्राट बनायचं होतं. त्याच्या नाझी सैन्यानं अनेक देश ताब्यात घेतले होते. लोकांच्या मनात इतकी भीती निर्माण झाली होती की नाझी सैनिक दिसले की गावोगावचे लोक घराचे दरवाजे बंद करून बसत. पण मित्रांनो, इतिहासात असा काळही येतो जेव्हा एका सामान्य माणसाचा निर्धार संपूर्ण साम्राज्याच्या अहंकाराला आव्हान देतो. आणि अशाच एका सामान्य घरात जन्म झाला होता यशवंत घाडगे यांचा. रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील साधं कुटुंब. ना मोठी जमीन होती, ना मोठा व्यवसाय होता, ना श्रीमंती, पण घरात संस्कार होते. आई वडिलांनी कष्ट करून संसार उभा केला होता. लहानपणापासूनच यशवंत अतिशय धाडसी होते. गावातील मुलं खेळत असताना ते नेहमी शिवाजी महाराजांच्या गोष्टी ऐकत बसायचे. तानाजी मालुसरे, बाजीप्रभू देशपांडे, संताजी, धनाजी या वीरांच्या कथा त्यांच्या मनामध्ये घर करून राहिल्या होत्या. आई अनेकदा म्हणायची, माझा मुलगा मोठा होऊन काहीतरी वेगळं करणार. पण आईलाही माहीत नव्हतं की तिचा मुलगा एक दिवस 7 समुद्र पार करून जगाच्या इतिहासात स्वतःचं नाव कोरणार आहे. काळ पुढे सरकत गेला. यशवंत तरुण झाले आणि दुसऱ्या महायुद्धाची धग भारतापर्यंत पोचली. ब्रिटिश भारतीय सैन्यात भरती सुरू झाली. हजारो भारतीय तरुण सैन्यात दाखल झाले होते. यशवंत यांनीही सैन्यात जाण्याचा निर्णय घेतला. तो दिवस त्यांच्या आईसाठी खूप कठीण होता, कारण सैन्यात जाणं म्हणजे मृत्यूला जवळ करणं. आईच्या डोळ्यात पाणी होतं. तिने मुलाच्या कपाळावरती हात ठेवला आणि म्हणाली, बाळा, स्वतःची काळजी घे. यशवंत हसले आणि म्हणाले, आई, तू काळजी करू नकोस, मी मराठ्यांचा मुलगा आहे. यानंतर त्यांची निवड मराठा लाईट इन्फंट्रीमध्ये झाली. मराठा लाईट इन्फंट्री भारतीय सैन्याच्या सर्वात शूर रेजिमेंटपैकी एक. शिवरायांच्या मावळ्यांचा वारसा जपणारी तुकडी. प्रशिक्षणादरम्यान यशवंत यांनी आपली जिद्द आणि शौर्य दाखवून दिलं. त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नजरेत ते लवकरच भरले. आणि मग आला तो दिवस जेव्हा त्यांची तुकडी इटलीकडे रवाना झाली. भारतातून हजारो किलोमीटर दूर, एक वेगळा देश, वेगळी भाषा, वेगळं वातावरण, पण एकच उद्दिष्ट, नाझी सैन्याचा पराभव. नाझी इटलीमध्ये त्या काळात भीषण लढाया सुरू होत्या. नाझी सैन्यानं अनेक भागांवरती ताबा मिळवला होता. त्यांना हटवण्यासाठी मित्र राष्ट्राचे सैन्य जोरदार प्रयत्न करत होते. यामध्ये हजारो भारतीय सैनिकही सहभागी झाले होते. मित्रांनो, भारतीय सैनिकांनी दुसऱ्या महायुद्धात दाखवलेलं शौर्य जगाने मान्य केलं आहे. पण त्यामध्ये नाईक यशवंत घाडगे यांचं नाव सुवर्ण अक्षरांनी लिहिलं गेलं. 10 जुलै 1944 इटलीतील मॉन्टोन परिसर. सकाळची वेळ. हवेत विचित्र शांतता होती, पण त्या शांततेमागे मृत्यू दबा धरून बसला होता. मराठा लाईट इन्फंट्रीची तुकडी पुढे सरकत होती. अचानक जर्मन मशीनगनचा जबरदस्त मारा सुरू झाला. क्षणात रणांगण हादरलं. गोळ्या अक्षरशः पावसासारख्या कोसळत होत्या. सैनिक एकामागून एक कोसळत होते. काही क्षणातच परिस्थिती भीषण झाली. यशवंत यांनी आजूबाजूला पाहिलं. त्यांचे अनेक सहकारी शहीद झाले होते. काही जखमी अवस्थेत तडफडत होते आणि ते जवळजवळ एकटे पडले होते. त्या क्षणी कोणताही सैनिक मागे हटला असता, पण यशवंत घाडगे यांच्या रक्तात मावळ्यांचं धैर्य होतं. त्यांनी टॉमी गन उचलली आणि थेट शत्रूकडे धाव घेतली.
जर्मन सैनिकांना वाटलं असेल हा सैनिक वेडा झाला आहे. पण पुढच्या काही मिनिटातच त्यांना समजलं की त्यांच्या दिशेने येणारा माणूस साधा सैनिक नाही, तर मृत्यूच आहे. यशवंत घाडगे एकामागून एक शत्रू सैनिकांना संपवत पुढे सरकत होते. त्यांच्या गोळ्यांनी अनेक जर्मन सैनिक जमिनीवरती कोसळले. बंकरमधील सैनिक गोंधळून गेले. कोण आहे हा माणूस? एकटाच कसा पुढे येतोय? त्यांना काहीच समजत नव्हतं. पण अचानक यशवंत यांच्या बंदुकीतील गोळ्या संपल्या. क्षणभर रणांगण थांबल्यासारखं वाटलं. समोर शत्रू होते, मागे मदत नव्हती. पण यशवंत घाडगे हार मानणाऱ्यांपैकी नव्हते. त्यांनी बंदुकीचा दस्ता हातात घेतला आणि थेट जर्मन सैनिकांवरती तुटून पडले. हातघाईची लढाई सुरू झाली. जर्मन सैनिकांना विश्वासच बसत नव्हता. एकटा भारतीय सैनिक आणि इतकं रौद्र रूप. त्यांनी अनेक सैनिकांना दस्त्याने ठेचून काढलं. रणांगणावरती अक्षरशः थरार माजला. त्यांच्या या अद्भुत शौर्यामुळे जर्मन सैनिकांचा मोर्चा विस्कळीत झाला. मराठा लाईट इन्फंट्रीला पुढे जाण्याची संधी मिळाली. विजय जवळ येत होता. त्यांनी मागचा पुढचा कोणताही विचार न करता बंदुकीचा मागचा भाग हातात घेतला होता आणि त्या जड लाकडी दस्तानेच शत्रू सैनिकांचे डोके फोडण्यास सुरुवात केली होती. एका अंदाजानुसार त्यांनी एकट्यांनी जवळपास 100 नाझी सैनिकांना यमसदनास पाठवले. घाडगे यांच्या या रौद्र रूपाने जर्मन छावणीमध्ये पळापळ झाली आणि अखेर त्यांच्या तुकडीने त्या छावणीवरती झेंडा फडकवून विजय मिळवला. पण नियतीला काही वेगळंच मान्य होतं. एका बंकरमध्ये लपलेल्या जर्मन सैनिकाने अचानक गोळी झाडली. ती गोळी यशवंत घाडगे यांना लागली. क्षणभर ते डगमगले, पण शेवटच्या क्षणापर्यंत त्यांनी हार मानली नाही आणि अखेर 22 वर्षांचा तो मराठी वाघ रणांगणावरती शहीद झाला. त्या दिवशी फक्त एक सैनिक मरण पावला नव्हता, तर इतिहासामध्ये एक अमर अध्याय जन्माला आला होता. त्यांच्या या अद्वितीय शौर्याबद्दल ब्रिटिश सरकारने त्यांना मरणोत्तर व्हिक्टोरिया क्रॉस हा सर्वोच्च शौर्य पुरस्कार प्रदान केला. हा सन्मान अत्यंत थोड्या भारतीय सैनिकांना मिळाला आहे. पण मित्रांनो, याहून मोठा सन्मान त्यांना इटलीच्या जनतेनं दिला. ज्या भूमीसाठी ते लढले त्या भूमीनं त्यांना विसरलं नाही. आजही इटलीमध्ये नाईक यशवंत घाडगे यांचा पुतळा उभा आहे. लोक त्या पुतळ्यासमोर आदराने नतमस्तक होतात. त्यांच्या स्मरणार्थ विशेष पोस्टकार्डही जारी करण्यात आलं. विचार करा मित्रांनो, एका छोट्याशा गावातून निघालेला मराठी तरुण हजारो किलोमीटर दूर असलेल्या देशात आजही लोकांच्या हृदयामध्ये जिवंत आहे. कारण शौर्याला सीमा नसते, त्यागाला भाषा नसते आणि बलिदानाला काळाची मर्यादा नसते. नाईक यशवंत घाडगे हे फक्त रायगडच नव्हे, ते संपूर्ण महाराष्ट्राचे होते, ते संपूर्ण भारताचे होते आणि ते प्रत्येक त्या तरुणाचे प्रेरणास्थान आहेत, जो संकटापुढे झुकत नाही, जो परिस्थितीसमोर हार मानत नाही आणि जो शेवटच्या श्वासापर्यंत लढण्यावरती विश्वास ठेवतो. जय हिंद.